विशेष बातमीपत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत आमदार रोहित पवार हे नांदेड दौऱ्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी त्यांनी यापूर्वी एक आंदोलन मोठं केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर आता एक मोठं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। तर थेट आपण जाणून घेऊया की मराठवाडा दौऱ्यावर ते आलेले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्याला भेटी देत आहेत, वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेत आहेत, शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी या जो मोर्चा निघणार आहे संभाजीनगर येथे त्याची काय नेमकी भूमिका राहणार आहे। आमचं भूमिका एवढीच आहे, आम्हाला याच्यामध्ये राजकारण कुठंच करायचं नाही। काही दिवसांपूर्वी पवित्र पंढरपूरच्या भूमीमध्ये आम्ही अन्नत्याग आंदोलन तिथं केलं होतं। कोणासाठी केलं होतं? शेतकऱ्यांसाठी केलं होतं। आणि मग सरकारचे प्रतिनिधी महाजन साहेब तिथं आले, त्यांनी शब्द दिला की काळजी करू नका, अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही तुमच्याबरोबर बैठक घेऊ आणि या शेतकऱ्यांच्या सगळ्या अडचणी तिथं सोडू। पण दुर्दैव असं की तशी कुठलीच बैठक झाली नाही। मग पवित्र ठिकाणी येऊन जर खोटं बोललं जात असेल तर आम्ही सहन कसं करणार? मग 22 तारखेला अधिवेशनात जाऊन सही करून आम्ही तिथं पवित्रा घेतला सगळ्यांनी मिळून की आता रस्त्यावरची लढाई शेतकऱ्यांच्या हितासाठी लढायची। मग परवा पंढरपूरचं पांडुरंगरायाचं दर्शन तिथं घेतलं, काल तुळजा भवानी आईचं दर्शन तिथं घेतलं आणि आज नांदेडमध्ये पवित्र गुरुद्वारा जो आहे इथं नतमस्तक होऊन आणि त्याच्यापुढे अजून 3 जिल्हे आम्ही करणार आहोत। लोकांशी बोलतोय, चर्चा करतोय आणि 29 तारखेला एक खूप मोठं आंदोलन हे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी मिळून तिथं आम्ही उभं करणार आहोत। कारण सरकार 30 तारखेला हे जे काय अर्धवट कर्जमाफी करणार आहे ते लागू होणार आहे। त्यामुळे 29 तारखेला एक मोठं आंदोलन म्हणजे तिथं अधिवेशन सुरू असेल, आपलं आंदोलन इथं सुरू असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सरकारला भाग पाडू की ज्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो तो आकडा तसं बघितलं 36 लाखाच्या आसपास म्हणजे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होतो तो होऊन देणार नाही असा आमचा पवित्रा आहे। दादा, तुमची आंदोलनाची भूमिका जी आहे, आज शेतकरी तुमच्यासोबत जोडलेले आहेत, काय वाटतं की तुमच्या आंदोलनातून जे तुमच्या मागण्या आहेत त्या मान्य हे जे सरकार आहे ते झुकेल का? तेव्हा झुकवावं लागतं। अन्याय जिथं होतो आणि करणारा व्यक्ती जर अहंकारी असेल तर त्या लोकांना झुकवावंच लागतं। हे आपल्याला धर्माने सांगितलेलं आहे, आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, आपल्याला महामानवांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे महामानव काय असेच महामानव झाले नाही, त्या काळात सिस्टमच्या विरोधात एका विचाराच्या विरोधात ते लढले, सामान्य लोकांच्या बाजूने लढले आणि आपण त्यांच्या विचारानेच काम करतोय। त्यामुळे इथं लोकांची बाजू तर आपल्याला घ्यावी लागेल। आज जर कुणीच नाही लढलं तर मग लोकांना एकटं सोडायचं का? आणि दुसरा विषय, कांद्याची लढाई आम्ही लढलो, शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला, कांद्याचा भाव 5 ते 6 रुपये किलो होता, आज 30 रुपयाला भाव गेलेला आहे। त्यामुळे कुठं फायदा आमचा नाही झाला, शेतकऱ्यांचा झाला। त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांची लढाई होती, त्यात आम्ही होतो, परीक्षेचा तो विषय मार्गी लागला। त्याच्याचबरोबर शिक्षकांची लढाई होती, ते स्वतः लढत होते, त्यात आम्ही थोडंसं पाठबळ दिलं, ते मार्गी लागलं। त्यामुळे फायदा हा सामान्य लोकांचा होता। आणि अधिवेशनात जर काहीच होणार नसेल, चर्चाच होणार नसेल, चर्चा होऊनसुद्धा त्याला सकारात्मक उत्तर सरकारकडनं दिलं जात नसेल, आश्वासन पाळलं जात नसेल तर मग अधिवेशनाची लढाई खूप महत्त्वाची आजच्या काळामध्ये राहिली नाही। कारण का एक अधिकारशाही ही कुठंतरी अधिवेशनामध्ये आलेली आहे। आम्हाला वाटेल तसा कायदा आम्ही बनवणार। जसं या नांदेड गुरुद्वाराच्या बाबतीतसुद्धा वाटेल तसा कायदा हा भाजपकडनं आज केला जातो, इथल्या लोकांना कुणीच विश्वासात घेतलं जात नाही। तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना शेतकरी नेत्यांना विश्वासात नाही घेतलं, शेतकऱ्यांना विश्वासात नाही घेतलं। त्यामुळे कायदे मनमानी पद्धतीने या राज्यामध्ये या देशामध्ये आणले जातात, लादले जातात, त्याच्यामुळे सामान्य लोकांनाच कुठंतरी नुकसान होतं। पंजाबमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 650 शेतकऱ्यांनी जीवाची आहुती तिथं दिली आणि त्यानंतर तो कायदा जो अहंकारी होता कायदा तो थांबला गेला। पण मग 650 शेतकऱ्यांना बलिदान का द्यावं लागलं? आधीच जर चर्चा केली असती तर तसं काही झालं नसतं। बलिदान ज्या शेतकऱ्यांनी दिलं त्यांच्या परिवाराचं काय? त्यामुळे हे जे काय सरकार अडमुटीपणाने काम करतं नाही तर अहंकाराने काम करतं, यांचा अहंकार कुठेतरी मोडला पाहिजे आणि रस्त्याच्या लढाईशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही। नक्कीच दादा, तर